नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिव ॲग्रोटेकच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे, हे जे माझ्या हातामध्ये तुम्ही एक टूल बघताय, हे आहे फाल्कन कंपनीचं पक्कड. याचा मॉडेल नंबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, याच्यावर दिलेला आहे FPS 210. तर ह्या मॉडेलचं हे पक्कड आहे. आपल्याला हे पकडचा वापर कशासाठी करायचा आहे, तर मित्रांनो, आज आपली म्हणजे शेंडे खुडणी चालू आहे. पलीकडच्या साईडचा भाग आपण खुडून घेतलेला आहे, इकडचे पण झालेले आहेत. तर आता या लाईनचे म्हणजे चालू आहे. तर मला असं वाटलं की बाबा ही माहिती आपण सर्व आपल्या यूट्यूब व्ह्युअर्सना द्यावी किंवा आपल्या शेतकरी बांधवांना द्यावी, यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. तर हे या पद्धतीचं पक्कड आहे. तर याला आपण हा दोरा स्वतःच लावून, म्हणजे खाताच्या गोणीचा दोरा आहे, तर हा दोरा लावून असं अडकवण्यासाठी केलं. असं पॅक करून पेरू तोडते वेळेस आपण अशा पद्धतीनं तोडू शकतो. आणि पेरू तोडून झाल्याच्या नंतर याचं जे लॉक आहे ते असं म्हणजे या ठिकाणावरून निघतं. हे लॉक निघाल्याच्या नंतर हे पकड असं खुलतं. ही या ठिकाणी एक स्प्रिंग आहे, तर या स्प्रिंगमुळं पण असं म्हणजे आपल्याला तोडण्यासाठी सोपं जातं. तर अशा पद्धतीनं आपण हे शेंडे खुडून घेतोय. 1 ते 1.25 फुटाच्या वरती जे शेंडे आपल्याला दिसत आहेत. आता झाडांची वाढ भरपूर झालेली आहे आपल्या, तर अशा पद्धतीचे शेंडे जे आहेत वाढलेले, ते आपण खुडून घेतोय. जेणेकरून काय होणार आहे, आपल्या झाडांची वाढ जी आहे ते आणखीन खालून नवीन फुटवे फुटण्यासाठी मदत होणार आहे शेंडा खुडल्यामुळं. तर हे पकडचा उपयोग करायचा का, तर याचं उत्तर आहे मित्रांनो, आता तुम्ही म्हणसाल की एवढे छोटे शेंडे आहेत, आपण हे नकानी पण अशा पद्धतीनं तोडू शकतो. तर मित्रांनो, याच्यामुळं काय होतं आहे, जे आपल्या नकामध्ये विष असतं, म्हणजे कोणाच्याही नॉर्मली असतंच ते, पण ते विष जे आहे ते नॉर्मली त्या विषमुळं काय होतं, जो की आपण जो पण शेंडा खुडलेला आहे, आता मी पहिली शेंडी खुडणी जी आहे ती नकावरच केलेली होती, पण त्याच्यामध्ये मला थोडंसं म्हणजे जाणवून आलं किंवा त्याचा थोडासा अनुभव आला की जो शेंडा आपण नकानी खुडला आहे, तर त्या ठिकाणावरून दुसरा शेंडा निघण्यासाठी किंवा मग शेंडा त्या ठिकाणावरून फुटवा नवीन करण्यासाठी खूप वेळ जातो आहे. तर अशा पद्धतीनं पकडणी शेंडे खुडणी केल्याच्या नंतर शेंडे जे आहेत ते लवकर म्हणजे दुसरे फुटवे चालू होणार आहेत, त्याचा इफेक्ट झाडांवरती काही होणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण हे शेंडे खुडणीसाठी हे पकड वापरतो. याची किंमत जवळपास आता ऑनलाईन बघायला गेलं तर 800-850 ऑफर जी चालू आहे त्या ऑफरनुसार बसणार आहे. आणि जर मार्केटमध्ये घ्यायला गेलात तर 900 रुपयाची किंमत आहे. आता किंमत तशी बघायला गेलं तर जास्तच वाटते शेतकऱ्यांच्या हिशोबानं. पण मित्रांनो, पकड जे आहे ते खूप क्वालिटी पकड आहे, म्हणजे हातात धरायला वगैरे खूप कम्फर्टेबल आहे. आणि याच्याने आपल्या अंगठ्या इतक्यासुद्धा मोठ्या फांद्यासुद्धा कट होणार आहेत. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपल्याकडे जर बाग असेल, तर नंतर बागेमध्ये जे आहे ते फांद्या खुडणीसाठी म्हणा किंवा मग आपली जी छाटणी असते 1-2 वर्षाच्या नंतर, तर त्या छाटणीसाठी सुद्धा हे पकडचा आपल्याला उपयोग होणार आहे. त्यासाठी म्हणजे सतत नवीन घेण्यापेक्षा एकदाच जो पैसा आहे तो गेलेला बरा, यामुळं मी हे खरेदी केलेलं आहे. जर तुम्हाला मित्रांनो हे पकड घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक पण देतो आहे. त्या लिंकवरून तुम्ही ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता, किंवा मग तुमच्या आसपासजवळ जर हार्डवेअर असेल किंवा मग दुकान असेल तर त्या दुकानातसुद्धा विचारून तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीनं पकड घेऊन तुम्ही पण म्हणजे आपल्या शेतातील कामाला म्हणजे सोयीस्कर करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.